Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय mathematics आणि science एक फ्रेश इंटरेस्टिंग चॅप्टर की ज्या चॅप्टरचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. या चॅप्टर मध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन दोन्ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झालेले आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रपोर्शनचे एक्झाम्पल कुठले आहेत आणि इनव्हर्स प्रपोर्शनचे एक्झाम्पल कुठले आहेत ते आयडेंटिफायच करता येत नाही, ओळखताच येत नाही. त्यांचा खूप गोंधळ होतात. बरेच विद्यार्थी मला कमेंट्स मध्ये लिहितात सुद्धा की हे उदाहरण नेमकं डायरेक्ट प्रपोर्शन आहे की हे इनव्हर्स प्रपोर्शन आहे, हे कसं ओळखायचं टीचर. तर यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ घेऊन आले आहे की डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन एक्झाम्पल कसं ओळखायचं हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये छानपैकी क्लिअर होणार आहे. सो स्टुडंट, लेट्स एन्जॉय टुडेज व्हिडिओ विथ मी. आता सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय सांगितलं तुम्हाला मी, मराठीमध्ये म्हणतात त्याला समप्रमाण. आणि दुसरं काय आहे तुमचं इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. ओके, मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती झालं आहे. डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय होत असतं, वन क्वांटिटी, पहिली क्वांटिटी जर तुमची वाढली तर दुसरी पण काय होत असते, वन क्वांटिटी इन्क्रीजेस. पहिली जर वाढली तर दुसरी पण काय होत असते, इन्क्रीज होत असते. त्यानंतर पहिली जर डिक्रीज झाली तर दुसरी पण काय होत असते, डिक्रीज होत असते. ही डेफिनेशन तुम्हाला सांगितली होती. पहिली वाढली दुसरी पण वाढते, दुसरी कमी झाली पहिली पण काय होत असते, कमी होते. ते साधं सिंपल. पण इथे उलट होत असतं. पहिली क्वांटिटी जर इन्क्रीज झाली म्हणजे मजुरांची संख्या जर वाढली तर कामांचे तास काय होत असतात, कमी होत असतात. आठवतंय तुम्हाला सगळ्यांना. आणि जर पहिली क्वांटिटी जर कमी झाली तर दुसरी क्वांटिटी काय होत असते, वाढत असते. या प्रमाणाला काय म्हणतो असतो आपण, व्यस्त प्रमाण. ओके, फर्स्ट इन्क्रीजेस अनादर डिक्रीजेस, फर्स्ट डिक्रीजेस अनादर इन्क्रीजेस. त्यानंतर याच्यामध्ये काय कॉन्स्टंट सांगितलं होता, रेशो. तुमचा रेशो आहे 1/2. जर तुम्ही त्याला भाग दिला तर हा रेशो कॉन्स्टंट येत असतो. आणि याच्यामध्ये काय येत असतो, प्रोडक्ट काय येत असतो तुमचा कॉन्स्टंट. गुणाकार म्हणजे गुणाकार 120, याचा पण 120, त्याचा पण 120. दोन संख्या दिल्या आहेत त्यांचा गुणाकार जर सारखा आला की समजायचं ते इनव्हर्स प्रपोर्शनचं इथे एक्झाम्पल आहे. सो हा मेजर डिफरन्स आहे डायरेक्ट आणि इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये. आता आपण काही एक्झाम्पलद्वारे हा जो डिफरन्स आहे तो छानपैकी क्लिअर करूया. सी स्टुडंट, तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 65 वरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे की इनव्हर्स प्रपोर्शनचं काय आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सो व्हॉट इज द एक्झाम्पल, लेट्स सी. तुम्ही छान नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कधी एक्झाम मध्ये हे उदाहरण डायरेक्टचं आहे की इनव्हर्सचं आहे असं कन्फ्युजन होऊन डोक्याला हात लावायला लागणार नाही. आणि तुम्ही फटाफट, तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर फटाफट आन्सर लिहू शकतात, मार्क्स आउट ऑफ मिळवू शकतात. सो पे अटेन्शन ऑल ऑफ यू व्हेरी केअरफुली. स्टुडंट्स ऑफ सर्टन स्कूल वेंट फॉर पिकनिक टू फार्म बाय बस. एका फार्म हाऊसवरती काही शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांची काय जाणार आहे, पिकनिक जाणार आहे. Here are some of their expenses. Say whether the quantities in each are in direct or inverse proportion. त्यांना कसला खर्च आला, किती खर्च आला, किती फीस जमा केली, त्याचा काही एक्सपेन्स दिलेला आहे, त्याचा खर्च दिलेला आहे. मग दिलेल्या क्वांटिटीज ज्या आहे त्या डायरेक्ट व्हेरिएशनच्या आहे की इनव्हर्सच्या व्हेरिएशनच्या आहे हे एक्झाम्पल तुम्हाला ओळखायचं आहे. ईच स्टुडंट्स पेड 60 रुपीज फॉर द एक्सपेन्स. म्हणजे एका विद्यार्थ्याची फी किती जमा केली, त्यांनी 60 रुपये जमा केली. ॲज देअर आर 45 स्टुडंट्स डॅश डॅश वेअर कलेक्टेड. मग आता एका विद्यार्थ्याची जर 60 रुपये आहे तर मग अशा 45 विद्यार्थ्यांची फी किती कलेक्ट होईल ते आपल्याला काढायचे. तिथे बॉक्स दिलेला आहे, मग आपण काढून घेऊया. सो 45 into 60 सोपं आहे. हा 0 ॲज इट इज. 6 5 जा 30, कॅरी ओव्हर 3, 6 1 जा 6, 6 4 जा 24, 25, 26, 27, 2700 रुपये. 45 विद्यार्थ्यांचे किती रुपये जमा होते आपले, 2700 रुपये जमा होतील. ओके, त्यानंतर ॲज देअर आर 50 स्टुडंट. मग आता इथे काय होणार आहे, साधी गोष्ट आहे. 45 विद्यार्थी, फी एवढी. मग आता 50 विद्यार्थी म्हणजे फी वाढणारच आहे ना. मग 50 विद्यार्थ्यांची 60 प्रमाणे किती फी जमा होते बघा. गुणाकार सोपा आहे, याचा आणि याचा गुणाकार करायचा. 6 5 जा 6 पंचे 30 आणि हे 2 शून्य देऊन टाकायचे. म्हणजे 50 विद्यार्थ्यांची किती जमा होणार आहे, 3000 रुपीज, 3000 रुपये. मग आता तुमच्या काय लक्षात येतं की विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, फी पण कमी आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढली, फी पण वाढते. म्हणजे एक क्वांटिटी वाढली, दुसरी पण वाढतीये.
पहिली कमी झाली तर दुसरी पण कमी होते बघा. इथे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, फी कमी झाली. इथे विद्यार्थ्यांची संख्या वाढली, फी वाढली. एक वाढली, दुसरी पण वाढते. एक कमी झाली, दुसरी पण कमी होते. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे? दिस इज द टाइप ऑफ फर्स्ट व्हेरिएशन, दॅट इज डायरेक्ट व्हेरिएशन. हिअर द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द मनी कलेक्टेड आर इन डॅश डॅश प्रपोर्शन. कुठलं आहे आपलं? डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण आहे, आपल्या लक्षात येईल. एक वाढलं की दुसरं वाढतं, एक कमी झालं की दुसरं कमी होतं. सिंपल. Clear everyone? So student, let's see some more examples. So student, these are some more example on पेज नंबर 65 इन युअर टेक्स्ट बुक. एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला डायरेक्ट आणि इन्व्हर्स प्रपोर्शन मधला डिफरन्स समजण्यासाठी. तर काय आहे एक्झाम्पल समजून घेऊया. द स्वीट शॉप नियर द स्कूल. एक स्कूल आहे, स्कूलच्या शेजारी एक स्वीटचं शॉप आहे, म्हणजे मिठाईचं दुकान आहे. गेव 90 लड्डूज फॉर द पिकनिक. त्या शाळेची सहल निघाली, त्या सहलीसाठी त्या स्कूल शॉप म्हणजे त्या ज्या मिठाईवाल्या दुकानवाल्या त्यांनी 90 लड्डूज त्या पिकनिकसाठी दिले. इफ 45 स्टुडंट गो फॉर पिकनिक. जर 45 विद्यार्थी पिकनिकसाठी गेलेले असेल तर एका विद्यार्थ्याला किती लड्डू मिळतील? मग आता हे तुम्हाला काढता येईल. मग एकूण लड्डूच किती आहे? 90. मग आपण 90 आणि 45 स्टुडंट जर डिवायडेड बाय 45 केलं तर काय येणार आहे? 45 1 जा 45, 45 2 जा 90. म्हणजे एका विद्यार्थ्यांना मिळणार आहे 2 लड्डूज. लड्डू सगळ्यांना आवडतात ना. अशा पद्धतीने आपण काढत असतो. 45 विद्यार्थी असेल तर एका विद्यार्थ्याला 2-2 लाडू खायला मिळणार आहे. ते जर विद्यार्थी संख्या 30 असेल, कमी झाली विद्यार्थ्यांची संख्या, तर कसं काढणार? टोटल लड्डू किती आहे तुमचे? 90 डिवायडेड बाय आपण जर 30 केलं तर 0 0 कट, 3 1 जा 3, 3 3 जा 9. म्हणजे एका विद्यार्थ्याला इथे मिळणार आहे तुमचे 3 लड्डूज. जर 30 स्टुडंट्स असेल तर 3 लड्डूज मिळणार आहे. सो तुमच्या एक लक्षात येते का? विद्यार्थ्यांची संख्या इथे वाढलेली आहे, लाडूंची संख्या कमी झालेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे, लाडूंची संख्या इथे काय झाली? वाढली आहे. म्हणजे याच्यावरून काय दिसते तुम्हाला? एक क्वांटिटी वाढली, दुसरी कमी होते, दुसरी कमी झाली, पहिली वाढते. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे? दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. मी तुम्हाला शिकवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ओके. द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड दॅट ऑफ द लड्डूज इच आर गेट्स आर इन डॅश डॅश प्रपोर्शन. कुठलं एक्झाम्पल आहे? दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. कुठलं एक्झाम्पल आहे? इनव्हर्स. अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा एक्झाम मध्ये तुम्हाला एक्झाम्पल 1, 2 आणि 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतात. असं देतील आणि इथे तुम्हाला असे ब्रॅकेट देतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर काढायचा आहे. सिंपल. ओके. सो इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे, तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. काय दिलंय? द फार्म इज 120 किलोमीटर अवे फ्रॉम द स्कूल. एका फार्म हाऊसमध्ये जायचं आहे किंवा सहलीला जायचं आहे. 120 किलोमीटर आहे शाळेपासून ते. द बस वेंट टू द फार्म ॲट द स्पीड. मग एक बस, स्कूलची बस निघाली. किती? 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने, म्हणजे 40 एका तासाला 40 किलोमीटर अंतर ती पार करते. तर मग ती बस किती वाजता म्हणजे किती तासात पोहोचेल रे? कसं काढणार? डिस्टन्स किती आहे? 120. आर किती आहे? 40. मग इथे 0 0 कट केला. 4 1 जा 4, 4 3 जा 12, 4 3 12. किती तासात ती बस जाईल त्या फार्म हाऊस वरती किंवा त्या फार्म वरती? 3 तासामध्ये ती बस पोहोचेल. पुढे काय झालं बघा? ऑन द रिटर्न ट्रिप. पण ज्यावेळेस परत येत होतो, ट्रिप वरून परत येतो आपण, ट्रिप वरून परत येताना कंटाळलेलं असतो, थोडं थकलेलं असतो. मग काय झालं बघा? द स्पीड ऑफ द बस वॉज 60 किलोमीटर. मग बसचा स्पीड काय केला? त्या ड्रायव्हरने वाढवला. किती? 60 किलोमीटर पर आवर केलेला आहे. इट टूक. मग आता 60 किलोमीटरचा स्पीड केलेला आहे म्हणजे ती बस लवकर पोहोचणार आहे ना, बरोबर? 40च्या स्पीडने येतं 3 तास लागतात. मग 60च्या स्पीडने तर अजून कमी तासात आपण घरी पोहोचणार आहे. मग किती? मग 120 डिवायडेड बाय आपण जर 60 केलं तर 0 0 कट, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 2 12. 2 तासातच आपण काय करणार आहोत? घरी पोहोचणार आहोत. मग आता इथे काय लक्षात येतं तुमच्या? स्पीड कमी केला तर जास्त वेळ लागतोय, स्पीड वाढवला तर कमी तासांमध्ये पोहोचतोय. म्हणजे एक इथे कमी होतंय, एक वाढतंय, एक इथे वाढतंय, एक कमी होतंय. म्हणजे कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन? दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. हे काय आहे? तुमचं व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. देअरफॉर द स्पीड ऑफ बस अँड द टाइम इट टेक्स टू कव्हर सर्टन डिस्टन्स आर इन डॅश डॅश प्रपोर्शन. कुठल्या प्रपोर्शन मध्ये आहे? दीज आर इन अ इनव्हर्स प्रपोर्शन. सो आय थिंक डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन यातला मेजर डिफरन्स तुमचा छानपैकी क्लिअर झाला असेल. लेट्स सी one more example about this direct and inverse proportion. So student, this is the last example to compare the direct and inverse proportion. दोघांमधला फरक काय आहे हे समजवण्यासाठी हे आहे शेवटचं उदाहरण.
द फार्मर पिक 180 बोर्ड फ्रॉम हिज ट्रीज. एक शेतकरी आहे, त्याचं काय आहे, एक बोराचं झाड आहे, बोरं खाल्लेत सगळ्यांनी, त्या बोराचं झाड आहे, त्याने काय केलं, एकूण 180 बोरं तोडले त्याचे, 180 बोर्स. ओके. ही गेव देम इक्वली टू 45 स्टुडंट्स. मग त्याने काय केलं, 45 विद्यार्थ्यांना ते सारख्या प्रमाणामध्ये वाटले. मग आता 45 विद्यार्थ्याला त्याने जर सारख्या प्रमाणात वाटले, एकूण बोरांची संख्या किती आहे, 180. मग आपण प्रत्येक विद्यार्थ्याला किती बोरं मिळाले असेल कसं काढू शकतो, भाग देणार आपण इकडे. 9 म्हणजे 9 9 5 जा 45, 9 5 45, 9 2 जा 80 and 9 0 जा 0, परत 5 1 जा 5, 5 4 जा 4 5 20. ओके. सो एका विद्यार्थ्याला किती बोरं मिळणार आहे, 4 बोर्स. करू शकतात तुम्ही. 4 × 45 करा बरं, कॅल्क्युलेशन किती येतं, 4 5 जा 20, 4 4 जा 8, 9 and 4 4 जा 16, 16 + 2 18, म्हणजे एकूण बोरं 180. प्रत्येक विद्यार्थ्याला 45 विद्यार्थी असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती बोरं येणार आहे, इथे 4 बोरं येणार आहे. ठीक आहे. सो स्टुडंट अजून काय दिलं आहे, हॅड देअर आर बीन 60 स्टुडंट्स इच वुड हॅव गॉट. जर ही विद्यार्थ्यांची संख्या जर 60 असेल, 60 विद्यार्थ्यांना 180 बोरं आपल्याला सारख्या प्रमाणामध्ये वाटायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती बोरं मिळतील. मग 180 डिवायडेड बाय जर 60 केलं, कारण बोरांची संख्या किती आहे तुमची 180. मग हा 0 0 कट केला, 6 1 जा 6, 6 हाऊ मेनी जा 18, 6 3 जा 6 18, म्हणून इथे प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळणार आहे, 3 बोर्स. किती मिळणार आहे, 3 बोर्स. मग आता हे एक्झाम्पल तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर विद्यार्थ्यांची संख्या 45 आहे, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तर बोरांची संख्या काय होते, वाढते. पण इथे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, मग इथे बोरांची संख्या काय होते, कमी. मीन्स वन क्वांटिटी इन्क्रीजेस, अनादर डिक्रीजेस, अनादर डिक्रीजेस, फर्स्ट इन्क्रीजेस. म्हणजे ह्या प्रकारचं एक्झाम्पल कुठल्या प्रकारचं सांगितलं तुम्हाला, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ इट इज इनवर्स व्हेरिएशन. देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द नंबर ऑफ बोर्स इच वन गेट्स आर डॅश डॅश प्रपोर्शन. कुठल्या प्रपोर्शन मध्ये आहेत, दे आर इन इनवर्स प्रपोर्शन. कुठल्या प्रपोर्शन मध्ये आहे, इनवर्स प्रपोर्शन मध्ये. सो आय थिंक डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शनचं कुठलंही एक्झाम्पल आता जर एक्झाम मध्ये तुम्हाला आलं तर तुम्हाला कधीही कन्फ्युजन होणार नाही. आयदर इट इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन और इट इज द एक्झाम्पल ऑफ इनवर्स प्रपोर्शन. हे समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण आहे असा प्रश्न तुम्हाला कधीही पडणार नाही. सो आय थिंक हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा, रिपीट करून बघा, आणि तुम्हाला फायदा झाला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.